ना काय रे तुझ्या कुठे तुमच्या काम करतोय तो तुम्ही जरा कामधंदा बघा नुसतं खाऊन खाऊन सुटलंय. हो ना माझ्या खाण्यापिण्यावर जाऊ नका बघा. पहिलवान मी पहिलवानाला खायलाच लागतं. तुम्हाला काय माहिती तुमचं पोरग काय करतं ते. तुमच्या नादाला लागून तर माझं पोरग बिघडलंय. तर कामधंद्याचं बघा आणि त्याला तुमच्यापासून जरा लांबच ठेवा कारण तुमच्यामुळे तो बिघडलाय. तुमचं पोरगले तांदळा धुतल्यासारखं काय बघा एकदा काय होतं काय करतो. माझं पोरग चांगलंच आहे. तू पावती द्यायची गरज नाही. तुझ्या आणि त्या रामेच्या नादाला लागून तर तो बिघडलाय. आणि ह्या पुढे तुला सांगतोय माझ्या पोराच्या नादाला लागू नको. तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही समजलं का. हो बाजला कधी येणार. काय करतो इथं. काय नाही ते थांबलो होतो. काय ते बघू. काय बघू मला दाखवतो. काय लिहिले याच्यात. अगं काय नाही ते असंच सांग की. ती चिठ्ठी आहे ती. काय चिठ्ठी कोणाला द्यायची. अगं ती असेच घेऊन आलतो. खरं का. हा तर मला बघितलं का लपवली मग. दुसरं कोणाला द्यायची होती का. कसं काय. नाही कुठं चाललीस. अरे घरीच चालले होते. मग तू दिसला म्हणून म्हटलं कुठं काय कुठं चाललाय काय बघा. हा का. बरं चल जाते मी. अगं घरी चालली ना तू. हा चल ना गाडी सोडतो. नाही नको राहू दे. जाते उगाच कशाला गाडीवर. अगं सोडतो की. नाही राहू दे चल. अगं घर लांब आहे सोडतो की. नाही जवळच आहे. अगं चल जाऊ दे. बस की. अरे नको जाते मी. अगं बस माझं पण तिकडेच काम आहे. खरंच ना. आयला मग आम्हाला फोन करू का. हॅलो सांगते समोर समोरचे काय असेल. करा काय म्हणतोस. काय नाही म्हणत भाऊ तो कुठं आलो जरा बाहेर. कुठे गेलता. येऊ लागलो बस तुझ्याकडे ते बिन मोकार यायचं नाना खवळ माझ्यावर गेले. तुझ कसं काय गाव तर त्या तावडीत सर का ते काम करू ना काय भलं एवढं मोठं लांब रामायण सांगत बसलेत मला इतकं. काय असतं नाही पद्धत राहू आमच्या तुला मला म्हणले आमच्या बिघडत्या सूत्र राहू द्यायचं नाही. तू बी राहायचं नाही आणि त्याला आपण बिघडवलं म्हणे. ते नाही तुझ्यातलं नाही त्याला काय माहिती त्याला म्हणले की मी तेव्हा बघा म्हणलं तुमचं पोर काय करते. गावलं एका दिवशी रेड आहे मग कळत मग ते आहेच. बाकी काय म्हणतो काय नवलं मला स्मार्ट शेवट बघतो दादा. म्हणलं फोनवर सांगण्यापेक्षा नाही का जे काय असेल समोर समोर सांगितलं बरं आहे का नाही. तू झालं माहिती त्याचं मोकळा पाटला जावं टेन्शनच काय वाचवला. ते झालं खरं पण त्या दिवशी बघितलं ते कवटे कसं बघून गेले. हो ते मी बघितलं ते काय काय तसं केलं त्यांनी अडवून अचानक. त्याचं कसं माहिती नाटक करायला का मुद्दाम काय मला असं बाळाला कसं वाटते. तिला लाडीगुडी लावण्यासाठी त्यांनी काहीतरी शाळा केली. एवढे लवकर ऐकते नाही ते. तेच म्हणतो ना मी तुला कालच म्हणलं नाही आज म्हणलं तुला असं कारण उकल्यागत करते. ते टेन्शन आलं राव मला. तू असं लांब महाभारत सांगायला लागले सकाळपासून. जरा तू लांब सरकून बस. अरे मी सकाळी निघालो ना तवले डोक्यात सारखं आमच्या विवाहाला तुम्ही बिघडवलं असं म्हणाले. तू बिघडवले मी कुठं बाबू मी नव्हतो तुमच्या. झालं काढला घेतलं काढून आपण नसतो तुमच्या वैशीला भेट वाटायला. मग चल जाऊ भेटायला. तर जाऊन दे मामा बिमा का मामा आले.
मग आता भेटायचं मामाला भेटू का मग आता भेटू. बघितलं का याला म्हणतात लगेच आला का नाही कोण. हॅलो हॅलो कुठे आहे? हा घरीच आहे. मी म्हणलं होतं ना तुला दाद्या मान्य होणार आहे म्हणून. त्या भावाचं काय खरं आहे मग राहिलाच ना शेवटी. म्हणलाय तर खरं. अरे जर दादाचं जाऊ दे बाबा सनी दादा तर झाला ना. बघू काय होईल ते होईल. आता आता तू काय तर भांडणं काढू नको तू. मी काय याची भांडण करतोय. मी आता गप्पच आहे. बरं व्हॅलेंटाईन येतोय काय लक्ष आहे का? तसलं काय नसतं आमच्याकडे. ते व्हॅलेंटाईन डे बिटे तसलं काय. डायरेक्ट लग्न झालं ना सत्यनारायणला बसायचं जोडी. कळलं का? हो का बरं. हा बरं भेटायला तर येणारच की नाही आता? नाही मामा आले येईल की. बरं मामा आले नाही जमलं तर ये मग. हा बाय. काय म्हणली? तुला काय सगळं सांगत बसू का काय म्हणते. आम्हाला सगळं देतं आम्हाला नाही तसं. बस तुला लय खुश दिसते पण त्या प्रतापने काही शाळा नाही केली काय. तुझं तोंड बघून तो वाटतं काही ना काही करते. बघू काय करते आता. आता जरा विषय केला ना आता नुसतं सुटतो. कमी झाला की दुसरं चालत आलं ना लांब कमी झालं. झालं असं 2-4 किलो. बाग काय म्हणतो अजून. जायचं होतं आपल्याला. कुठं. जायचं होतं म्हणजे मी तुझ्याकडे आलो होतो. तुझ्याकडे जायचं होतं मला असं म्हणायचं होतं. हा हा जाऊ का? लगेच चाललीस. काय करतोय तू? काय करत आहे? अहो ते गावात गेलतो. टपरे भरायला बाज करते. शेतातली कामं झाली का? नाही चल लवकर घरी ये. दादा बोला. सुट्टी नाही द्यायच्या. सुट्टी तर द्यायचीच नाहीये पण तुम्ही थोडं जपून. नका काय टेन्शन घेऊ काय नाही होत. आता इथून पुढे ताक सुद्धा फुकून प्यायला लागेल नाही तर सगळा डाव आपल्या अंगलट येईल. ते लक्षात राहू दे. आपलं राजकारण त्याला कळलेलं दिसतंय बरं का. तुम्हीच काहीतरी गंमत केलेली दिसते. असं दादा मी कशाला काय करतोय. आपलं प्लॅन कसं आहे माहिती ठरलंय ते सगळं तसं चाललंय. मी उलट आपलं त्याला दाजी करतोय त्या येड्याला. त्याला 100% आपलं राजकारण कळालंय. पण आता सुट्टी नाही. आता तर डायरेक्ट टॉय. राव आहे तुमचं. फक्त हाल आपलाच डाव आहे हे वैशीला कळायला नको. नाही तिला यातलं जर कळलं तर मग सगळंच फसलं. तिला अजिबात कळलं नाही पाहिजे. बरं मी आलो. ठीक आहे चालतंय. वहिनी चहा ना. वैशू काय करतो बघा. झालं होतं मनासारखं आता. राम्या लई राम्या करत होती. अरे बरं झालं ना पण दादा त्याचं सोडून करून दिलं. असं पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. गोष्टी चांगल्यासाठीच बघत तुम्ही. पण जाऊ द्या तू इच्छा आहे तर ते पुढे आता काही बोलू शकत नाही. आजपर्यंत कधी काय बोललो नाही. मी तर पुढे पण काय बोलू शकत नाही. तुझ्या डोळ्यात पाणीच बघू शकत नाही ना. पण चांगलं आहे ना दादा तो. होते ना तसं जमवलं लग्न.
चुकलीस तर आम्ही खुश आहे. संदादा